साबुदाणा वडा करायचा आहे, पण तो तेलात फुटतो, त्याला हवा तसं टेक्स्चर येत नाही किंवा साबुदाणा खूप मॅश होतो. या सगळ्या तुमच्या तक्रारी असतील ना, तर यासाठी खूप साऱ्या टिप्स सहित ही रेसिपी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. खमंग खुसखुशीत साबुदाणा वडा करूयात. कुरकुरीत असा साबुदाणा वडा आपण करूच यात, पण तुम्हाला सांगते ना, आठवडाभर नवीन काहीतरी घेऊन येतो या बॉक्सच्या आत आहे. तर आज दुपारी बरोबर 1 वाजता मधुराज रेसिपी मराठीवर ते रिव्हील केलंय बरं का. आणि आज उद्या परवा 3 दिवस 10% सवलतीमध्ये आहे. लाईव्हची लिंक देते, जाऊन नक्की चेक करा. आणि 5 लकी विनर्स आपण काढणार होतो. 5 लकी विनर्सची नावं देखील घोषित केली आहे. जाऊन पटकन चेक करा काय प्रोडक्ट आहे ते. तर सगळ्यात आधी 1.5 कप साबुदाणा घ्यायचा. 1 कप साबुदाणा घेतला आणि त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा बटाटा घातला तर 10 मध्यम आकाराचे साबुदाणा वडे व्यवस्थित तयार होतात. मी 1.5 कप घेते, 1.5 कप घेतलं तर 15 होतात. तर साबुदाणा भिजवतो कसा ना, त्यावर वडा कसा होणार हे सगळं अवलंबून असतं. भरपूर पाणी घालायचं आणि एकदा दोनदा साबुदाणा छान स्वच्छ धुवून घ्यायचा. साबुदाणामध्ये खूप सारं स्टार्च असतं. खिचडीसाठी आपण 3-4 वेळा धुतो, पण जेव्हा वडे करायचं ना, तेव्हा 1-2दा धुतला तरी पुरेसा आहे. काय होतं, त्या स्टार्चमुळे त्या वड्यांना छान मिळून यायला किंवा बाइंडिंग यायला मदत होते. त्यामुळे 1-2 वेळाच धुवा, जास्त त्यातलं स्टार्चचं पाणी काढून नका. भरपूर पाणी घाला, ढवळून घ्या आणि हे पांढरं पाणी दिसतं ना स्टार्चचं, हे काढून घ्यायचं. आता साबुदाणा धुवून झाला, मी 2दाच धुतला आहे. आता या पाण्यामध्ये साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालायचं. हे बघा, साबुदाणा खाली छान आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी तरंगतंय. इतपत पाणी आपल्याला ठेवायचं. थोडं जास्त पाणी आहे, तुम्ही बघाल खिचडीसाठी आपण थोडं कमी ठेवतो, वड्यांसाठी थोडं जास्त ठेवलं. झाकण ठेवायचं. रात्रभर मुरण्यासाठी ठेवा किंवा किमान 5 ते 6 तासाचा तरी याला वेळ दिला गेला पाहिजे. साबुदाणा भिजतोय तोवर बटाट्याची तयारी करूयात. तर 1.5 कप साबुदाणा आहे, म्हणजे साधारण पाव किंवा पाव किलोला थोडा जास्त वजनाला म्हणू शकतो. आतपाव इथे मी बटाटे घेतलेत आणि बटाटे स्वच्छ करून घ्यायचे, माती त्यावरची काढून घ्यायची. चला, आता बटाटे मधोमध चिरून घ्यायचे. हा स्टेनलेस स्टीलचा देखणा चॉपिंग बोर्ड आपलाच आहे. मधुराज रेसिपी club.com वरून तुम्ही खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर देते, ऑनलाईन ऑर्डर करणं शक्य नसेल होतं. पुढची महत्त्वाची टिप म्हणजे साबुदाणा वड्यासाठी थोडेसे ओव्हरकुक झालेले बटाटे घ्यायचे. फारसे कच्चे वगैरे नाही, थोडे ओव्हरकुक झाले ना तरी साबुदाण्याचं जे वड्याचं जे मिश्रण आहे ते छान मिळून यायला मदत होते. तर छोटा कुकर घेतला आहे. कुकरच्या बेसला जाळी आहे. थोडंसं पाणी घालायचं, खूप पाणी नका घालू. फक्त बटाटे, त्याचा बेस आहे त्याला पाणी लागेल इतपतच. बटाटे ठेवा, झाकण लावायचं. मध्यम आचेवर 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्या. बटाटे पटकन शिजतात. या पद्धतीने शिजवलं फार वेळ नाही लागत. वडे करण्यासाठी बटाटा छान शिजवून झालाय. आता हा शिजवलेला बटाटा काढून एका डिशमध्ये घ्यायचा. लगोलग याचं साल देखील काढून घ्यायचं. आणि बटाटा सोलून झाला की इधर तुम्ही किसून घ्या किंवा असा मॅशर घेऊन मॅश करूया. छान बटाटा शिजला ना की तो मॅशही बघा फास्ट होत असं. चला, आता आहे ना ठेचा तयार करूयात वडे करण्यासाठी. तर इथे 10 मिरच्या घेतल्यात मी. कमी तिखट वडे हवे असतील, थोड्या कमी मिरच्या घेतल्या काहीच हरकत नाही. आलं नाही घातलं तरी चालेल. थोडंसं मीठ, म्हणजे ठेचा पटकन तयार होतो. ठेचून घेऊया. चला, ठेचा तयार आहे, घेऊया. हे बघा, मस्त झालाय. साबुदाणा वडा करतोय, चटणी तर झालीच पाहिजे की नाही. माझ्या अतिशय आवडीची ही चटणी आहे, एकदम चटपटीत आहे. तर करायचं काय, अर्धा कप दही घ्यायचं, लाल तिखट 1 चमचाभर, भाजलेला शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ, साखर आणि मिक्सरला डुरकन फिरवायचं. आम्ही जेव्हा रेग्युलर करतो ना, एवढंही नाही करत, फक्त दह्यामध्ये कूट आणि लाल तिखट वगैरे कालवून मग ती चटणी खातो. पण एनिवे मिक्सरला फिरवल्यामुळे मग एकदम स्मूथ होते ही चटणी. वाह, रंग बघा सुरेख आलाय.
आणि ही चटपटीत चटणी काढूयात. याला अजिबात ना फोडणी वगैरे गरज नाही आहे. काय कन्सिस्टन्सी आणि रंग आलाय, वा वा. चला आता इथे बरोबर 6 तास मी साबुदाणा भिजण्यासाठी ठेवला होता आणि आता बघूयात. हे बघा, साबुदाणा हलकसं पाणी आहे, पचपच, पण खूप नाही आहे, फारसा गिचका नाही झालेला, पण हलकसा ओलसरपणा आहे, पाणी आहे यामध्ये. यामुळे काय होईल, आपल्याला वडे करताना किंवा वड्याचं पीठ मळताना वरण अजिबात पाणी घालायची गरज नाही. आता हा भिजवलेला साबुदाणा काढूयात. यामध्ये हा उकडून आपण जो मॅश करून घेतलेला बटाटा आहे, हा सगळा बटाटा घालूयात. बटाटा घालून झाल्यावर आलं मिरचीचा ठेचा जो आपण आधी करून घेतला होता, जिरं घालूयात, चवीपुरतं मीठ आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट अर्धा कप. आता हे सगळं मिश्रण एकजीव मळून घ्यायचं. याला छान असं हलकसं हाताने दाबायचं, म्हणजे ना ते मिश्रण एकसंध होतं आणि त्याला चिकटपणा येतो. त्यामुळे हे असं दाबून दाबून घेणं अगदी गरजेचं आहे. पण साबुदाणा मोडायचं नाही आपल्याला, त्यामुळे फक्त असं हलक्या हाताने एकजीव करून घ्या. चला, गोळा वगैरे केलेला नाही आहे, फक्त याला आहे ना असं हाताने एकजीव करून घेतलं आहे. साबुदाणा मोडायचं नाही आहे, त्याचंच कारण आहे मी हे अगदी हलक्या हाताने करते. आता यातून लहान लहान गोळे तयार करूयात. गोळे करताना चेंडूचा आकार आधी करून घ्यायचा, म्हणजे त्याला असं, आणि मग हलकंसं दाबून घ्यायचं. आणि याच प्रकारे सगळे वडे करून घ्यायचे. आधी छोटू चेंडू करायचा आणि मग तो चपटा करून घ्यायचा. चला, साबुदाणा वडे तयार आहेत, तेलही तयार आहे. आता वडा तेलामध्ये तळताना फुटतो, तो फुटू नये म्हणून काय करायचं, साबुदाणा वडा कधीच लो हीटवर तळायचा नाही. मीडियम टू हाय हीट, एकदम हाय हीटवर नाही तळायचा, मध्यम ते मोठ्या आचेवर तळून घ्यायचा. काय होतं ना, खूप मोठ्या आचेवर तळला तर तो अर्थातच बाहेरनं करपतो, आत कच्चा राहतो. खूप मंद आचेवर तळला तर साबुदाण्यामध्ये खूप सारं ओलावा असतो आणि स्टार्च असतं. जसजसं त्याला उष्णता लागते तसं त्या स्टार्चचं पाणी होतं, पाणी गरम होते, त्याची वाफ होते आणि वाफ बाहेर कशी येणार, वडा फोडून बाहेर येणार आणि मग तो वडा उडतो, इकडे तिकडे डोळ्याला वगैरे वगैरे लागतं. हे सगळे उद्योग होतात. त्यामुळे पुन्हा सांगते, मोठ्या आचेवर तेल गरम करायचं आणि मग आच कमी करायची, मंद नाही, मीडियम टू हाय हीटवर कधी पण मेदूवडा असो साबुदाणा वडा असो तळायचं. वडा सोडूयात तेलामध्ये. आणि वडा तेलात सोडला ना की त्याला टच नका करू, त्याला थोडा वेळ द्या, त्याचं जे आवरण आहे ते सील होऊ दे आणि मग ते सुटं करा. एक बाजू, खालची बाजू छान तळून झाली की उलटवून वरची बाजू पण तळायची. बघा काय सुरेख रंग आलाय, वा वा वा, मस्त एकसारखा सोनेरी रंग आलाय, क्या बात आहे, वा. वडे दोनही बाजूने तळून झाले, आता काढूयात. काय कमाल रंग आलाय, तुम्ही बघा. आणि वडा अजिबात फुटलेला नाही आणि मस्त कुरकुरीत झालाय, क्रिस्पी झालाय, सुटलेला नाहीये, फुटलेला नाहीये, क्या बात आहे. तेल पूर्ण निथळायचं आणि लगोलग खाणार असाल तर कढईतून ताटात, नाहीतर असं जाळीवर, म्हणजे त्याची जी हवा आहे, गरम हवा, ती सगळ्या बाजूने निघून जाते. वा. आणि याच प्रकारे सगळे वडे तळायचे. आणखी एक महत्त्वाची टिप, वडे तळताना आहे ना खूप सारे वडे नका टाकू. काय होतं, तेलाचं तापमान मग खूप खाली येतं आणि मग वडा एकसारखा तळला नाही जात. त्यामुळे एका वेळेस 3-4 असे टाका, कढईच्या आकाराप्रमाणे. चला चला, आता दुसरी बॅचही ऑलमोस्ट होत आली. हे वडे उलटवूयात. बघा, एकही वडा फुटत नाही आहे आणि छान खरपूस असा तळला देखील जातो. क्या बात आहे, काय सुरेख रंग आलाय, वा, बघू शकाल, मस्त तळले गेलेत दोनही बाजूने. आता ही बॅच देखील काढूयात. तेल पूर्ण निथळायचं आणि कढईतून जाळीवर.
बघा काय कुरकुरीत आहे. चला फोडूनही दाखवते. आहा आहा, क्या बात. वडा खायचा कसा सांगायची अजिबात गरज नाही. चटणीची रेसिपी दाखवली आहे. कोशिंबिरीसोबत खरं तर खूप छान लागतात, पण चटणी, कोशिंबीर, दही तुम्हाला जे आवडेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता. वा. आणि नुसतं खायचं काम नका करू. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची